नमस्कार मैत्रिणींनो, वेदांती ज्योती रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण मॅगी बनवणार आहोत। ॲक्च्युली मॅगी मुलांना खूप आवडते, पण मॅगी खाणं चांगलं नसतं, पण कधीतरी महिन्यातून 2 महिन्यातून एकदा खायला गेलं तर काही वाईट नाही आहे। तर त्याचप्रमाणे पोरांच्या पोटात भाज्या पण जातील। तर अशा पद्धतीने मॅगी करून बघा, पोरांना नक्की आवडेल। तर मी मटर शिजायला ठेवले आहे। 2 पॅकेट मॅगीचे घेतले। इथे मी कढई ठेवली आहे गॅसवर तापायला। त्यात मी थोडंसं तेल टाकणार आहे। तेल टाकलं, थोडंसं गरम झालं की त्याच्यामध्ये आपण जिरे टाकायचे थोडेसे। जर तुम्हाला हवं असेल तर टाकू शकता, नाहीतर स्किप करू शकता। मग मी तेल टाकल्यानंतर थोडंसं जिरं टाकलं। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये थोडेसे मी जे कांदा, टोमॅटो आणि मटार हे मी मटार उकडून ठेवलं आहे। टोमॅटो चिरून ठेवलं आहे, कांदे चिरून ठेवले। तर आपण हे सगळं आता त्या तेलामध्ये टाकून परतून घेणार आहोत। तर मी त्या तेलामध्ये सगळे पदार्थ टाकलेत आणि आता परतून घेतलं आहे। तर आपण चांगलं व्यवस्थित परतून घ्यायचं, म्हणजे त्याला थोडासा जो टोमॅटोचा रस आहे तो त्याच्यामध्ये उतरला पाहिजे। तर हे सगळं आपण परतून घेणार आहोत। नंतर जे मॅगीचे पुडे आहेत थोडेसे मॅश करायचे, म्हणजे हातानेच वगैरे। तर आपण थोडंसं मॅश करून घेणार आहोत मॅगीला, म्हणजे कसं ते ह्याच्यामध्ये सगळं मिक्स करून घेणार आहोत। तर इथे मी थोडंसं परतून घेतलं आहे मटार, टोमॅटो आणि कांदा। आता आपण मॅगीचे जे पुडे आहेत ते ह्याच्यामध्ये आपण टाकून ते पण थोडंसं परतून घेणार आहोत आपण। आणि परतून झाले की थोडंसं आपण गरम पाणी टाकलं तर चांगलंच आहे, किंवा गरम पाणी असेल गार पाणी टाकलं तरी चालेल। तर मी थोडंसं परतून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये मी पाणी टाकणार आहे आणि मग त्याला व्यवस्थित आपण शिजवून घेणार आहोत। मुलं मॅगी आवडीने खातात आणि त्याच्यामुळं आपल्याला इच्छा नसते करून द्यायची, पण तरीसुद्धा कधी कधी केलं तर काय वाईट नाही आहे। तर इथे मी मॅगी परतून घेतली। आता त्यात पाणी टाकलं आहे। आता ह्याला एक उकळी काढून घेऊ आपण। एक उकळी झाली की आपण प्लेटमध्ये सर्व। हे बघा, मॅगी किती छान दिसते, खायलासुद्धा पोरं आवडीने खातील। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।